ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्ति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमती शांति शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत् ब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तसेच श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 80 काढा। 80 पान नंबर काढा। तर काल आपण ध्येयापासून आत्मा भिन्न आहे याविषयी घर आणि ध्येय यामधल्या सादृश्याचा वर्णन बघितलेलं आहे। घर म्हणजे घरात राहणारा, जसा घरात राहणारा जो व्यक्ती असतो तो घर नसतो, तसाच ध्येयामध्ये राहणारा जो आत्मा आहे तो ध्येय नव्हे, असं काल आपण बघितलेलं आहे। मग शिष्य म्हणतो घरामध्ये राहणारा घरच नाही, किंवा माझी गाडी म्हणतो गाडी म्हणजे मी नाही, हे मला कळालं। म्हणून माझी अहंता तर गेली, ही माझ्या लक्षात आलं मी म्हणजे घर नाही तर घरापेक्षा मी वेगळा आहे। तसाच ह्या शरीरापेक्षा, शरीरामध्ये जो राहतो तो मी शरीरापेक्षा वेगळा आहे, ही माझ्या लक्षात आलं आणि अहंता माझी नष्ट झाली। अहंता म्हणजे मी, ह्या शरीरावर प्रेम करणं, ह्या ध्येयावर प्रेम करणं म्हणजेच अहंता। मग अहंता तर माझी नष्ट झाली, ही तुम्ही आता जे सांगितलं मला समजून त्याच्यावरून। परंतु मी घर नाही, पण घर तर माझं आहे असं मी म्हणतो ना। ही माझं जी आहे ती ममता, तर ही ममता तर असेल असं तो विचारू लागलेला आहे। जसं घट माझा, घट मी नाही, घट समोर ठेवलेला आहे, घट मी नाही पण घट तर माझा आहे। घागर एखादी समोर ठेवली आपली स्वतःची तिथं पाण्यानं भरून, तर ती घागर म्हणजे मी नाही पण घागर तर माझी आहे, अशी ममता तर राहते। पण घर माझे आहे असे तर मी अवश्य म्हणतो, हटकून म्हणतो, आणि ते तसे म्हटले म्हणजे त्यात ममत्व तर स्पष्ट व्यक्त होते। ममत्व ज्या विचाराने निवृत्त होईल तो कृपा करून मला सांगावे। ममत्व कशानं निवृत्त होईल ते कृपा करा आणि मला सांगा गुरुदेव, असं शिष्य म्हणत आहे। वाचा पुढचं। ओम नमः शिवाय। नमस्कार, मी वाचत आहे। ओम नमः शिवाय साधकांच्या चरणी कोटी कोटी वंदन सर्व साधक। ओम नमः शिवाय।
ओम नमः शिवाय. सूर्यकाताई मीनाताई नाहीत का? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय वाचू का म्हणताय? स्पष्ट वाचा ताई ताई. टीचर झाला साहेब. हो हो स्पष्ट वाचते. मीनाताई आलात ओम का? नमः शिवाय. हां वाचा. हो हो आले. हां. ओम नमः शिवाय. बाळा शिष्या, तू देह नव्हेस हे जितके खरे आहे तितकेच देह तुझा नव्हे हेही खरे आहे. कारण देह आहे पंचमहाभूताचा. असे असूनही तू असे जे म्हणतोस ते केवळ अज्ञानाने. जरी पृथ्वीचा आहे तरी तो आपलाच आहे असे म्हणतोस. किंवा घर हे दगड लाकूड चुना इत्यादिकाचे असून तू ब्रह्माने ते आपलेच आहे असे जसे म्हणतोस तद्दोष हाड मांस त्वचा शिरा नाडी रक्त इत्यादिकाने बनलेला देह पंचमहाभूताचा असून तो आपलाच म्हणतोस. ही तुझी निव्वळ चूक आहे. हाडे चामडे इत्यादी अपवित्र पदार्थ माझे आहेत असे उत्तम जातीतला मनुष्य तर कधीही म्हणणार नाही. असे असून तू अशा हाडा चामड्याच्या देहाला ब्रह्माने आपला आपला असे म्हणतोस. ओम नमः शिवाय. आणि देहच आपण ओम नमः शिवाय. बस झालं ताई. ओम नमः शिवाय. बरोबर. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला साष्टांग नमस्कार. सर्व साधकांना नमस्कार. बा शिष्या, प्रश्न विचारला. शिष्यानं प्रश्न विचारलाय. ममत्व तर स्पष्ट व्यक्त होतं. मग ममत्व ज्या विचारानं निवृत्त होईल ते कृपा करून मला सांगा. माझ्यावर कृपा करा. अहंता माझी नष्ट झाली. मला कळालं ध्येय म्हणजे मी नाही. पण ममत्व कसं नष्ट होईल ते कृपा करून सांग असा प्रश्न आहे. मग गुरु म्हणतात, बा शिष्या, तू ध्येय नव्हेस, तू ध्येय नाहीस. हे जितके खरे आहे तितकेच ध्येय तुझा नव्हे हेही खरे आहे. जेवढं खरं आहे तू ध्येय नाहीस. आता तुला कळाले घरामध्ये राहणारा वेगळा असतो तसाच ध्येयामध्ये राहणारा सुद्धा कुणीतरी वेगळाच आहे आणि तोच मी आहे. मी ध्येय नाही हे जरी जसं तुला कळालं तसंच ध्येय तुझा सुद्धा नव्हे असे खरे आहे. कारण ध्येय आहे पंचमहाभूताचा असे असूनही तो आपलाच आहे असे जे तू म्हणतोस ते केवळ अज्ञानाने. ध्येय कुणाचं आहे तर ध्येय पंचमहाभूताचं आहे. पंचमहाभूत कोणते? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ताई तुमच्या चरणाला आप तेज वायू आकाश आणि पृथ्वी. ओम नमः शिवाय. तर हे पंचमहाभूत. ओम नमः शिवाय. मुद्रिकाताई महाजन सांगा पंचमहाभूत कोणते? ओम नमः शिवाय. आप तेज वायू आकाश पृथ्वी. ओम नमः शिवाय. क्रम कसा? म्यूट करा ताई. पंचमहाभूताचा क्रम आकाशाकून जर घेतला तर आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी असा आहे. म्हणजे आकाशामध्ये एकच गुण आहे शब्द. त्याच्या वायूमध्ये 2 गुण आहेत शब्द आणि स्पर्श. वायूचा स्पर्श. म्यूट करा मुद्रिकाताई महाजन. क्रम पंचमहाभूताचा वरून खाली सांगितला तर पहिला क्रम आकाशाचा येतो. आकाशामध्ये शब्द हा गुण आहे. दुसरा क्रम येतो वायूचा. वायूमध्ये शब्द आणि स्पर्श हे 2 गुण आहेत. हवेचा स्पर्श होतो बघा आणि हवेचा थोडा थोडा वारं सुटलं तर आवाजसुद्धा येतो. म्हणून शब्द आणि स्पर्श हे 2 गुण वायूमध्ये आहेत. तिसरा तेज. तेज म्हणजे अग्नी. अग्नीमध्ये 3 गुण आहेत.
अग्नी शब्द स्पर्श, अग्नीचा आवाज येतो धड 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 पेटल्यावर, आणि अग्नीचा स्पर्शसुद्धा होतो, पोळतो अग्नी. शब्द स्पर्श आणि रूप, अग्नी दिसतो सुद्धा. वायू दिसत नाही तर अग्नी दिसतो. ही 3 गुण आहेत अग्नीमध्ये. मग आकाश 2 क्रमांक वायू, 3 क्रमांक अग्नी आणि 4 क्रमांक जल, म्हणजे आप शब्द जलाला. तर ह्याच्यामध्ये 4 गुण आहेत जलामध्ये. शब्द, पाणी वाहू लागलं तर आवाज येतो बघा, गंगेतून पाणी जर वाहिलं तर. शब्द, रूप, स्पर्श, पाण्याचा स्पर्श पण होतो, वल्ल होतं अंग आपलं. शब्द, स्पर्श, रूपसुद्धा आहे पाण्याला. पाणी तिथं आहे आपल्याला लक्षात येतं, ओळखू येतं. शब्द, स्पर्श, रूप आणि रस. रस म्हणजे पातळ आहे पाणी. हे 4 गुण आहेत जलामध्ये, म्हणजे आपामध्ये. आणि पृथ्वीमध्ये 5ही गुण आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. पृथ्वीचा सुगंधसुद्धा येतो. थोडा थोडा पाऊस पडू द्या, उन्हाळा झाल्यावर पृथ्वीचा सुगंध येतो. असे 5ही गुण आहेत. सांगताना ही लाईनीनं सांगितले तर व्यवस्थित वाटतं. आकाश, वायू, तेज, ओम नमः आप शिवाय. आणि पृथ्वी. ओम नमः शिवाय. हां, बोला. मला सांगू व्यवस्थित. काय म्हणला? आता डबल सांग का व्यवस्थित. थांबा ना. ओम नमः शिवाय. तर असाही क्रम आहे. आणि आपण पृथ्वीकडून जर क्रम घेतला तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी जर सुरुवातीला घेतलं तर ऊर्ध्वगतीनं क्रम घ्यायचा, आकाशाकडून आलं तर पृथ्वीकडे यायचं. पृथ्वी प्रथम घ्यायची, पृथ्वी, दुसरा आप, तिसरा तेज आणि चौथा वायू आणि 5वा आकाश, असं. तर ही भूतांचा आहे ध्येय. कुणाचा आहे? पंचमहाभूताचा ध्येय आहे. पंचमहाभूताकडून ह्या जीवानं मोक्षापर्यंत जाण्यासाठी ध्येय मागून आणलेला आहे. पंचमहाभूताच्या दारात उभा राहून पंचमहाभूतानं ह्या जीवानं ध्येय मागून आणलेला आहे. म्हणून हा ध्येय पंचमहाभूताचा असून तो आपलाच आहे असे जे तू म्हणतोस ते केवळ अज्ञानाने. दुसऱ्याची वस्तू आपलीच असं म्हणतोस तो केवळ अज्ञानाने. तुला अज्ञान आहे तुझ्या ध्येयाचं, त्याच्यामुळं तो पंचमहाभूताचा ध्येय असताना माझाच आहे असं म्हणतोस. ते निव्वळ अज्ञान आहे तुझं, असं सांगू लागलेले आहेत. पंचमहाभूतापासून देह कसा उत्पन्न झाला ही पुढे आलेलंच आहे. सगळी मिसळी केली बघा आणि त्यावेळेस देह उत्पन्न झालेला आहे. प्रमाणामध्ये आपण चपात्या करायच्यात तर सगळं प्रमाणामध्ये, मीठ थोडंसं घ्यावं लागतं, पीठ, पुन्हा पाणी. पिठा एवढं मीठ आपण घेत नाही तर प्रमाणात मिक्स करतो आणि त्यावेळेस चपाती तयार होते. तसा हा ध्येय पंचमहाभूते प्रमाणात मिक्स झालेले आहेत आणि हा ध्येय उत्पन्न झालेला आहे आणि जीवानं मागून आणलेला आहे. हा ध्येय कशासाठी आणला तर मोक्षापर्यंत जाण्यासाठी. काहीतरी माध्यम पाहिजे होतं त्या जीवाला, तो भटकायलेला होता आणि मोक्षापर्यंत जाण्यासाठी हा ध्येय मागून आणला. आपल्याला सुद्धा जायचंय तीर्थयात्रेला, काशी विश्वनाथाला, लांब दूर जायचं. इथून काहीतरी साधन लागतं. बिना साधनाचं जाता येत नाही. कोणतं तरी साधन लागतं. कुणी ट्रॅव्हल्स साधन करतं, कुणी टेम्पो करतं, कुणी स्वतःच्या गाडीनं जातं, कुणी विमानानं, कुणी हेलिकॉप्टरनं, कशानं तर का होईना, पण काहीतरी साधन असल्याशिवाय जाता येत नाही. तसंच ह्या जीवानं साधन म्हणून हा ध्येय पंचमहाभूताकडून मागून आणला आणि तो माझाच म्हणू लागला. तर पंचमहाभूताचा असे असूनही तो आपलाच आहे असे जे म्हणतोस ते केवळ अज्ञानाने. अज्ञान कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. अज्ञान म्हणजे काय? ओम नमः शिवाय. ताई, अज्ञान म्हणजे माझे मलाच काही कळेना. ओम नमः शिवाय. माझी मलाच काही कळेना, ह्यालाच अज्ञान म्हणावं. केवळ ताई, ओम नमः शिवाय. ताई,
ताई, बोला. ते आता तुम्ही सांगितलं ते लिहून द्या ना. अ, अ, आता पंचमहाभूत ते विश्लेषण सांगितलं ना, ते लिहून द्या मी. त्याचे पंचमहाभूत 2 शब्द, त्याचे 3 शब्द असं. क्रम का? हो, घ्या. पंचभूताचे ते हो. काय क्रम ते लिहून द्या ना. आकाशभूतामध्ये एकच गुण आहे, शब्द गुण. घ्या घेऊन. थांबा की दमानं सांगा ना जरा. आकाशामध्ये शब्दगुण आहे. आकाशल्या त्याच्यामध्ये एकच गुण लिहा, शब्दगुण. शब्द. त्याच्यानंतर वायू. वायूच्या समोर शब्द आणि स्पर्श हे 2 गुण आहेत. आपल्याला अनुभव सुद्धा येतो त्याचा. शब्द आणि स्पर्श वायूमध्ये 2 गुण आहेत. तिसरा क्रमांक तेज. तेज म्हणजेच अग्नी. तेज कंसात अग्नी लिहायचं, त्याच्यासमोर त्यांचे गुण लिहायचे. शब्द, स्पर्श आणि रूप 3 गुण आहेत. तेजामध्ये 3 गुण आहेत, शब्द, स्पर्श आणि रूप. आकाश, वायू, तेज, आप. आप म्हणजे जल. जलामध्ये 4 गुण आहेत. 4 गुण आहे जलामध्ये. शब्द, स्पर्श, रूप, रस हे 4 गुण जलामध्ये आहेत. 5वं भूत पृथ्वी. या पृथ्वीभूतामध्ये 5ही गुण आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. सुगंध सुद्धा पृथ्वीमध्ये आहे. जर पृथ्वीकडून आपण सांगत गेलो तरी पण चालतं. आधी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, किंवा आकाशाकडून जर सांगत आलो तर आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी. जसे जसे गुण आहेत तसा तसा चढता किंवा उतरता क्रम घ्यायचा आणि सांगायचं. तसं तर कोणतंही सांगितलं तरी भूतच आहेत, पण आपल्या पण लक्षात येतं, व्यवस्थित सांगितल्यासारखं वाटतं. बोला, काय लिहिलं मंगेताई? घेतलं का लिहून? हो, घेतलं. सांगा. हा. आकाश. त्या आकाशामध्ये 1 गुण आहे, शब्द. वायू, त्याच्यात 2 शब्द आहेत, शब्द आणि स्पर्श. तेज, तेज म्हणजे अग्नी, त्याच्यात 3 शब्द आहेत, शब्द, स्पर्श, रूप. गुण. गुण ताई, शब्द गुण आहेत. बरं, गुण. शब्द नाही, गुण आहेत. बरं. पुन्हा 4 आप म्हणजे जल, त्याच्यात शब्द, स्पर्श, रूप आणि रस. आणि पृथ्वी, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे यांचे गुण आहेत. ही 4-5 गुण आहेत. तर हा ध्येय पंचमहाभूताचा आहे. ओम नमः शिवाय. म्यूट करा. पंचमहाभूताचा असे असूनही आपलाच आहे असे जे तू म्हणतोस ते केवळ अज्ञानाने. तुला पूर्ण अज्ञान आहे, थोडं सुद्धा ज्ञान नाही, केवळ अज्ञानाने. जरी घट पृथ्वीचा आहे तरी तो आपलाच आहे असे म्हणतोस. काय विचारलं होतं शिष्यानं? घट तर समोर ठेवलाय, मग घट मी नाही पण घट माझा आहे असं तर मी हटकून म्हणतो. तर त्याचं उत्तर देतात इथं सद्गुरू काय म्हणतात? जरी घट पृथ्वीचा आहे तरी तो आपलाच आहे असे म्हणतोस.
घट काय तुझा आहे का? घट कशापासून निर्माण झाला? तर घट मातीपासून निर्माण झाला. माती हे पृथ्वीचा भाग आहे. मग मातीपासून घट उत्पन्न झाला तर घट पृथ्वीचा झाला, तुझा कसा होईल? असं सद्गुरू सांगतात. घट पृथ्वीचा आहे तरी तो आपलाच आहे असे म्हणतोस. किंवा घर सुद्धा कशाचं आहे हो? दगड, विटा, सिमेंट ह्यापासून घर उत्पन्न झालेलं आहे. मग घर दगड, विटा, सिमेंट, माती ह्याचं आहे, पण आपण काय म्हणतो? माझे. आता घराचे दरवाजा सुद्धा माझ्याच घराचा आहे म्हणतो, पण तो लाकडाचा आहे दरवाजा. ज्या घराला जो कलर दिलेला आहे, तो पांढरा कलर जी दिलेला आहे तो चुन्यानं दिलेला आहे. तो कलर चुन्याचा आहे, पण माझ्या घराचा कलर असा आपण म्हणतो. कशाला आपण माझं म्हणतो? कशाला किती ममता ही कशाला म्हणतो बघा विचार करून. आपल्या मुलाबाळाला तर आपण माझं म्हणतो, माझ्या घराला तर माझं म्हणतो. नव्हे शेतातली म्हैस माझी म्हणतो. म्हैस आपली नसते, म्हशीची म्हैस असते. गाईचं वासरू माझं म्हणतो. तेवढंच नाही तर दारात कुत्रा जर असेल तर माझा कुत्रा म्हणतो. पाळलेली मांजर असेल तर माझी मांजर म्हणतो. तेवढंच नाही तर मातीचा ढीग दारात टाकलेली माती माझी म्हणतो. कशाला माझं म्हणतो? उकंड्यावर शेण टाकलेलं आहे म्हशीचं, माझं शेण आहे म्हणतो. ही किती ममता आहे आपल्यामध्ये भरलेली, आणि कशी निघून जावी? सोपं नाही निघून जाणं. हे कळणं सोपं आहे, निघून जाणं खूप अवघड आहे. दिवस आणि रात्र त्याचा विचार करावा लागतो. जो ह्या आत्म्याच्या विचारात मनुष्य आहे, त्यानं का नाही फक्त 4 तास झोपावं असं सांगितलं. आणि बाकीचे 24 तासातले 4च तास झोपावं, 20 तास अभ्यास करावा. अखंड मी आत्मा आहे. कसा मी आत्मा आहे, थोडंसुद्धा त्याला बाजूला सरकू देऊ नये. खूप अवघड आहे हे. संसारात ज्यांनी धडे येईल दिवशी उडी मारली ना, त्यांना तर खूप अवघड आहे. तडफडाच आहे त्यांचा मधी. जे संसाराच्या बाहेर राहून ईश्वराचा शोध घेतात त्यांना थोडं सोपं आहे. तेवढी ममता नसते त्यांच्या भोवताली. पण ज्याने संसाराच्या ह्या ढवामध्ये उडी मारली आणि उडी मारताना कळालं नाही ना, आता तडफडा व्हायला, आता कळू लागलं आहे, त्यांना अवघड आहे. अवघड असलं तरी अशक्य नाही. जर निर्धार केला, अग्नीच्या बाहेर, घरातून आग लागल्यावर बाहेर निघण्याची जितकी तळमळ असती, तेवढी जर तळमळ आपल्या स्वरूपाची ओळख करून घेण्याची असेल तर नक्की आपल्याला त्याची प्राप्ती मात्र होते. पण सोपं सुद्धा नाही. पाठ करणं जेवढं सोपं आहे, आणि पाठ झालं म्हणजे प्राप्त झालं असं होत नाही. आपण एका दुकानात गेलो पेड्याच्या, स्वीट होममध्ये, तिथं पेढे ठेवलेले आहेत. ते आपल्याला माहीत आहेत पेढे आहेत म्हणून, ती गोड लागतात हे सुद्धा माहीत आहे. पण नुसतं माहीत होऊन उपयोग होत नाही. ती घेऊन जेव्हा खाऊन बघू तेव्हा त्याचा अंगीकार होतो, त्याचं सुख प्राप्त होतं. तसंच आहे, एका मोठ्या दुकानात आपण गेलो, खूप साडी आवडली, तिचा कलर कसा आहे ती माहीत आहे आपल्याला, साडीचं सूत कसं आहे ती माहीत आहे, साडी खूप चांगली ही माहीत आहे. ज्यावेळेस ती आपण घेऊन धारण करू शरीरावर तेव्हा त्याचा उपयोग आहे. तो दुकानात बघून उपयोग नाही. म्हणून नुसतं माहीत पडून आणि पाठ होऊन सुद्धा उपयोग नाही. पाठ झालं तर थोडा अंगीकार करावा लागतो. साधू संत ह्याच्यासाठीच तर रात्रंदिवस प्रयत्न करायलेले आहेत. त्यांनी तर संसारात पडलेले सुद्धा नाहीत. अरण्यामध्ये, निर्जन वनामध्ये राहून ते शोध घेतात आत्म्याचा. दुसरा कशाचाच नाही, आत्म्याचा शोध घेतात. सकाळचा पाठ मी ऐकते तर त्या ताई कितीला उठत असतील? 4ला एक असतो पाठ, त्याच्यानंतर 5ला एक असतो. बघा कशासाठी? तर आपल्या आत्म्याच्या शोधासाठी. फक्त 4 तास झोपावं, बाकीचा सारखा अखंड अभ्यास करावा असं सांगितलेलं आहे. म्हणून त्यात इत्यादिकाचे असून तो ब्रह्माने आपलेच आहे असे म्हणतोस. आपलंच आहे म्हणतोस तू. तो घट, लाकूड, घर
ही ब्रह्माणी म्हणतोस, ब्रह्म कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हं? ओम नमः शिवाय. बोल. एक असून एक भासणे ला ब्रह्म असे म्हणावे. एक असून ओम नमः एक शिवाय. भासणे. तिथं दोरी आहे आणि दोरीवर सर्प भासतो, ह्याला ब्रह्म म्हणतात. तर हे केवळ ब्रह्माने, तुला पूर्ण ब्रह्म झालेलं आहे. ही ममता जी आहे तुझ्याकडं ती, हे आपलेच आहे असे जे म्हणतोस तद्वत ही आपलंच आहे म्हणतोस. जसं घर, दगड, लाकूड, चुना इत्यादिकांचे असून तो ब्रह्माने ते आपलेच आहे असे जे म्हणतोस तद्वत, त्याच्यासारखंच. तद्वत म्हणजे त्याच्यासारखंच. हाड, मांस, त्वचा, नाडी, शिरा, रक्त ही इत्यादींनी बनलेला ध्येय आहे. कशाचं आहे ध्येय? त्याच्यामध्ये काय काय आहे या ध्येयामध्ये? हाडं आहेत, मांस आहे, त्वचा, नाडी, शिरा, रक्त इत्यादींनी बनलेला देह आणि बनलेला इत्यादीने आहे तो पंचमहाभूताचा असून तू आपलाच म्हणतोस. ही तुझी निव्वळ चूक आहे. निव्वळ चूक आहे ही. तुझं थोडंसुद्धा खरं नाही काही. असं सांगतात. हाडे, चमडी इत्यादी अपवित्र पदार्थ माझे आहे असे उत्तम जातीतला मनुष्य तर कधीच म्हणणार नाही. एखादं हाड पडलं बाहेर तर माझं आहे आपण म्हणतो का हो? आपलं जरी असलं जवळचं तरी हाड माझं आहे कुणीच म्हणत नाही. किंवा मांस, आपलंच शरीर आहे बघा आणि आपल्याच शरीराचं बोट कापलं आणि त्याचा तुकडा बाहेर पडला आणि पुन्हा जर त्याला स्पर्श केला तर शास्त्र सांगतं आंघोळ करावी. आपल्या शरीराचं आहे. रक्त जर पडलेलं असलं तर आपण म्हणतो तिथं रक्त पडलंय ते धुवून घे, पुसून घे, आपलंच रक्त आहे. तरीसुद्धा ही अपवित्र पदार्थ आहेत. देहच अपवित्र सांगितला. देह किती अपवित्र आहे तर देह 6 स्थानात अपवित्र सांगितला बघा. ते स्थान लिहून घ्या. 6 स्थानं देहाचे. पहिला स्थानात देह अपवित्र 6 लिहून घ्या. 6 स्थानात अपवित्र देह 6 ठिकाणी 6 स्थानात आहे. तर पहिला स्थानात, दुसरा क्रमांक बीजात. देह अपवित्र कसा? 1 क्रमांक स्थानात. एक क्रमांक काय म्हणला? स्थानात. स्थान जी ठिकाण स्थानात. 2 क्रमांक बीजात. 3 क्रमांक उपष्टंभात. उपष्टंभात. 4 क्रमांक उपष्टंभात. उपष्टंभात. 4 क्रमांक निच्छंदास. निच्छन्न दास. नला न जोडा. निच्छन्न दास. 4 क्रमांक निच्छन्न दास. 5 क्रमांक निधनानपी. निधनानपी. नपी. निधनानपी. निधनानपी त नाही. निधनानपी. आणि 6 क्रमांक कायम आधेय शुचित्व. कायम आधेय शुचित्व. काय लिहिलं सांगा? कायम अध्येय. कायम अध्येय
शुचित्व. शुचित्व. ओम नमः शिवाय. वाचून दाखव म्हणजे कळते सगळ्यांना. ओम नमः शिवाय दाखव बरं. नमस्कार. हो. 6 ठिकाणी अपवित्र आहे. स्थानात हां. बीजात. नंबर 1 स्थानात. नंबर 2 बीजात. नंबर 3 उपस्थानात. हां. नंबर 4 निच्छंदात. नंबर नंबर 5 निधनापी. नंबर 4 काय नंबर म्हणला? 5 निधनानपी. नंबर 4 निच्छंदास. निच्छन्नदास. हां, निच्छन्नदास. न ला न निच्छन्नदास. हां. निधनानपी 5वा. आणि 6वा कायम अदेह शुचित्व. हां, बरोबर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सांगू मी? हो सांगा. ओम नमः शिवाय. 6 स्थानात देह अपवित्र आहे. नंबर 1 स्थानात. नंबर 2 बीजात. नंबर 3 उपस्थानात. उपष्टंबात. ट ट उपस्थानात. उपष्टंबात. ट उपस्तंभात. उपष्टंबात. उपस्तंभात. थ नाही ट. ट तिसरा उपष्टंबात. उपस्तंभात. हां. चौथं निच्छन्नदास. हं. निच्छन्नदास. 5वं निधनापीक. नि आणि 6वं कायम निधन पीक. बरोबर. निधनानपी. निधन मरण. निधनानपी. निधनानपी. हां. नपी. कायम आधी शुचित्व. निधनान पीक. आणि 6वा कायम आदेह शुचित्व. हां. शुचित्व. शुचित्व. सुचिरभूत आपण म्हणतो ना. शुचित्व म्हणजे सुचिरभूत. हां, शुचित्व. हां. जयश्रीताई बोलायचं का? जयश्रीताई बोला. जयश्रीताई. ते आता ओम नमः शिवाय ताई आता लिहून घेतलेलं सांगायचं आलं का व्यवस्थित ते? हां, बोला. सांगू का? हो सांगा. ओम नमः शिवाय ताई तुमच्या चरणाला वंदन. देह 6 ठिकाणी अपवित्र. नंबर 1 स्थानात. नंबर 2 बीजात. नंबर 3 उपस्थंभात. नंबर 4 निच्छन्नदास. नंबर 5 निधनानपी. नंबर 6 कायम अदेह शुचित्व. ओम नमः शिवाय. बरोबर आलं. आलं का? ओम नमः शिवाय. तर आता स्थानात ध्येय कसा अपवित्र आहे? आपलाच ध्येय बघा. आता लक्ष करायचं इथं. कसा अपवित्र आहे स्थानात? तर आईच्या गर्भामध्ये बघा ध्येय ज्या स्थानात प्रादुर्भाव होतो, जिथं त्याचा प्रादुर्भाव होतो झाला तो स्थान मातेच्या उदरी म्हणजे कोहरी. गर्भातील व्यवस्था काय असते हो? काय असतं तिथं? त्या स्थानामध्ये जिथं ध्येय प्रादुर्भाव झाला त्या स्थानामध्ये रक्त, मांस, चारी बाजूनी घाण नरककुंड असल्यासारखे असतात. तिथं चमडी नसते. जठर अग्नी पोळतो. तिथं काही पंखा नसतो. जठर अग्नी पोळायलेला आहे आणि 9 महिने त्याला सुसुप्ती अवस्था नसते. म्हणून लहान मुलं झोपत नाहीत बघा. 9 महिने त्यांना सुसुप्ती अवस्था नसते आणि तिथं तो हात जोडून सोहमचा जप करतो. तो जीव जो असतो तो, आणि तो जीव सोडव ह्याच्यातून म्हणून विनंती करीत असतो. अशा प्रकारे हा ध्येय स्थानामध्ये अपवित्र आहे. आता बीजामध्ये तो कसा अपवित्र आहे? तर देहाला निर्माण करणारं बीज
किती अपवित्र आहे बीज देहाला निर्माण करणारं. आई वडिलांनी जे अन्न खाल्लेलं असतं आणि त्याचाच विकार म्हणून रक्त आणि रज निर्माण होतं. रक्त आणि वीर्य, रज आणि वीर्य खाल्लेल्या अन्नाचा विकार म्हणून रज आणि वीर्य उत्पन्न होतं आणि त्यापासून त्याचा विकार म्हणून हा ध्येय उत्पन्न होतो. मग हा त्याचं बीजच अपवित्र आहे, तर ध्येय पवित्र कसा राहील? जसं बीज असेल तसंच तो अपवित्र आहे. बीजामध्ये असा ध्येय अपवित्र आहे. आता उपष्ठंभात, ओम नमः शिवाय. उपष्ठंभात म्हणजे देहाला धारण करणारा कोणताच पदार्थ पवित्र नाही बघा. देहावर चर्म आहे, त्वचा आहे, म्हणून देह आपल्याला पवित्र आहे असं वाटतं आणि ते बरं आहे. परंतु भाजी चिरताना आपलं बोट कापू द्या, त्याचा तुकडा बाजूला पडला तर अनावधानानं आपलं बोट कापलेलं आहे किंवा इळा लागला कोणतं शेतातलं काम करताना आणि आपल्या बोटाचा तुकडाच बाजूला पडला तर त्याला जर पुन्हा स्पर्श झाला तर आंघोळ करा असं शास्त्र सांगतं. आपल्याच बोटाचा तुकडा आहे तरीसुद्धा आंघोळ करा असं सांगतात. शास्त्र सांगत आंघोळ करावी व देहाच्या मांसाचा तुकडा आपल्याच आहे, पण त्याचा चर्म बाजूला जर गेलं, लागलं कुठं आणि चर्म बाजूला सरकलं तर सुद्धा चिरभूत व्हावा असं सांगितलेलं आहे, म्हणजे स्वच्छ धुवावा. त्यामध्ये आपल्या देहामध्ये सप्त धातू असतात आणि सप्त धातू पण अपवित्रच आहेत. त्या रक्तामध्ये सप्त धातू असतात. रक्त निघालेलं कपड्याला लागलं तर आपण म्हणतो धुवून टाका. हाताला लागलं तर आपण काय म्हणतो? धुवून टाका. अपवित्र मानतो ते. रक्ताच्या अशुद्ध रक्त सप्त धातू असल्यामुळं शरीरामध्ये हाडंसुद्धा किती अपवित्र सांगितले. शरीरातले अपवित्र आहेत हाडं. शेत नांगरताना जर हाड जर लागलं तर ती शेत पुन्हा सोन्याच्या नांगरानं नांगरावं तर पवित्र होतं असं शास्त्र सांगतं. किंवा घर बांधताना, घर आपण जागा घेतली आणि पाया खणताना तिथं जर हाड लागलं तर ती जागा सोन्याच्या कुदळीनं खांदा म्हणून सांगितली. आता सोनं किती महाग झालं, पहिलं सांगितलं शास्त्रानं सोन्याच्या कुदळीनं ती जागा खांदा, तेव्हा तिथं ती हाड जी निघालं तो दोष निघून जाईल, नाहीतर त्या घरामध्ये सुख समाधान शांतता लाभणार नाही असं सांगतात. तर इतकं हा देहातले हाडंसुद्धा अपवित्र आहेत. आता चौथं निच्छन्नदास. चौथं काय सांगितलं? निच्छन्नदास सांगितलं. देहातून बाहेर पडणारा कोणताच पदार्थ पवित्र नाही. देहाला धारण करणाराही पदार्थ पवित्र नाही. त्याला उपष्ठंभात सांगितलं. आणि देहातून बाहेर पडणारा पदार्थ सुद्धा पवित्र नाही, त्याला निच्छन्नदास म्हणून सांगितलं. नाकातून बाहेर पडलेला पदार्थ किती अपवित्र असतो. नंदा काकी म्यूट करा. नाकातून बाहेर पडलेला पदार्थ किती अपवित्र असतो आपल्याला माहिती आहे. काकी म्यूट करा. ह्याचा आपल्याला अनुभव आहे. ज्याला सर्दी झाली आणि तेव्हा आपल्या नाकातून कोणत्या रंगाचा पदार्थ बाहेर पडतो हे आपल्याला त्याचा अनुभव आहे आणि माहीत आहे सुद्धा. किती अपवित्र आहे तो पदार्थ. नाकातून जो बाहेर पडतो तो निच्छन्नदास. दुसरं सांगितलं, आपण झोपेतून उठलो आणि झोपेतून उठल्याबरोबर डोळ्यातून जे पदार्थ बाहेर पडलेला दिसतो तो सुद्धा किती पवित्र आहे. आपण त्याला चिपडं म्हणतो बघा, तो पदार्थ तो सुद्धा अपवित्र सांगितला. आपल्याला तो माहीतच आहे. पुन्हा सर्दी झाली
आणि सर्दी झाल्यावर कान फुटतो. कानातून पदार्थ सांगितला, 9 द्वारातलं सांगितलं इथं. मग सर्दी झाल्यावर कान फुटतो आणि कानातून पू बाहेर येतो. जो कानातून पू बाहेर आलेला असतो तो नाकातलाच पदार्थ असतो, पण कानातून बाहेर येतो. आणि जेव्हा नाकातलाच पदार्थ आहे पण त्या नाकानं जर ते हुंगलं, श्वास घेतला तर किती घाण वास येतो त्याचा, किती अपवित्र आहे तो पदार्थ. आपल्याला ती माहीतच आहे, आपल्याला त्याचा सगळाच अनुभव आहे. आपण ह्या ध्येयाला आपण माझं म्हणायलो आहोत. हा ध्येय किती अपवित्र हे सांगू लागलेले आहेत. तोच पदार्थ आपल्या खोकला आल्यावर जो कानातून पू आला आणि तोच नाकातला पदार्थ आहे आणि खोकला आल्यावर तोच पदार्थ तोंडातून बाहेर पडतो, तो तर किती रंगरंगुटीचा असतो. काळा, पिवळा, लाल अशा प्रकारे हे पदार्थ किती अपवित्र घृणास्पद आहेत. हे आपल्याला 9 द्वारातून बाहेर पडत असतात. ते खूपच अपवित्र आहेत म्हणून त्याला निश्चंदास असं म्हणतात. आता 5वा पदार्थ सांगितला, निधनानपी. या ध्येय अपवित्र किती आहे. निधनानपी म्हणजे निधन झाल्यावर देहाला किती अपवित्रता प्राप्त होते, किती अपवित्र आहे हा ध्येय. जेव्हा ह्याच्यातलं चैतन्य निघून जातं, हा जड आहे आणि त्यालाच मी म्हणायलो आपण, निघून चैतन्य गेल्यावर तो स्वतः अपवित्र आहे म्हणून राहत नाही, तर त्याला टच केली की त्यालाच अपवित्र करून सोडतो. तो नात्यातला नसू द्या, कुठलाही नसू द्या, निधन झाल्यावर त्याला स्पर्श केला की आपण घरी जाऊन आंघोळ करतो, अपवित्रता प्रदान करतो. त्याच्या संबंधिताला तर ते 10 दिवस अपवित्रता प्रदान करतो. नव्हे जिथं त्याला बसवलं, ज्या ठिकाणी त्याला बसवलं त्या जागा तो अपवित्र करतो. त्याला वस्त्रावर ज्या बसवलं ती वस्त्र तो अपवित्र करतो. त्या घराला तो अपवित्र करतो. ते घर झाडावं लागतं, पुसावं लागतं, सारवावं लागतं. ते बाहेर काढल्यानंतर प्रेत हा देह बाहेर काढल्यावर अपवित्र करून जातो. घर सारवावं लागतं, पुसावं लागतं. असं निधन झाल्यावर सुद्धा निधनानपी म्हणून सांगितलं. इतका हा ध्येय अपवित्र आहे. कायम अध्येय सुचित्व. ध्यात मुळात अपवित्रताच आहे. त्याचं बीजच अपवित्र आहे, स्थानच अपवित्र आहे. आणि जसं बीज आहे तसंच ते पुढी. आता जे वडाचं बीज आहे तो वडच उगवल ना, तसं बीज जसं आहे तसाच अपवित्र सुद्धा हा ध्येय सुद्धा अपवित्रच आहे. ध्यात मुळात अपवित्रच आहे. गंगा माता मुळात पवित्र असते बघा. गंगा मातेला कधीच आंघोळ घालावी लागत नाही, पण ध्येयाला 1-2 दिवस नाही आंघोळ करून बघा कसा होतो ध्येय. तो ध्येयाला रोज आंघोळ घालावी लागते. मुळातच अपवित्र आहे, त्याला स्वच्छता सारखी करावी लागते. कारण हा आपला पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला आहे. पंचमहाभूतापासून हाडं निर्माण झाले, मांस निर्माण झालं, रक्त निर्माण झालं. ही कसं निर्माण झालं हे आपल्याला पुढे येणारच आहे. अशा 6 कारणांनी ध्येय अपवित्र आहे. मग ह्या अशा घाणेरड्या ध्येयाला आपण मी म्हणतो आणि आपण तर शुद्ध चैतन्य स्वरूप आहोत, पवित्र आहोत. ओम नमः शिवाय. तर सांगा बरं ही 6 कोणकोणते ती. ओम नमः शिवाय. स्थानात पवित्र कसा, आलं का लक्षात? स्थानात पवित्र कसा सांगा एक जण. हात करावरी कुणाला सांगायचं ते. लक्षात आलं का? मग येते आलं का लक्षात स्थानात पवित्र कसा. ओम नमः शिवाय. हं? आलंय पण आता व्यवस्थित सांगता येतं का नाही की. ओम नमः शिवाय. घेऊ का पुढचं का सांगायचे? तर अशा प्रकारे ह्या 6 कारणामुळं ध्येय अपवित्र आहे आणि त्याला आपण माझा म्हणतो, त्याला गोंजारतो, किती त्याची ही करतो आणि जे नाही आपला नाही तो तरी पंचमहाभूताचा आहे ध्येय आणि त्याला तू आपला म्हणतोस. गुरु म्हणतात
किती बाजूला काढण्यासाठी गुरु किती समजावून सांगतात. गुरुसारखा परोपकारी ह्या जगात दुसरा कुणीच नाही बघा. निसंशय तू आपला समजतोस तर निसंशय ती पंचमहाभूते तुला दुःख देतील. दुसऱ्याची वस्तू आपण आपलीच समजली, लोकांकडून मागून आणली, एखादं पातेलं मागून आणलं आणि त्याचं परत जर नाही दिलं आणि ती मागाय आला, आपण नाही देत माझाच आहे जर म्हणलं तर ती आपल्याला काय करील हो? ती घरात शिरून मारून हिसकाटून घेऊन जाईल. मग आपली जी वस्तू नाही ती आपली म्हणतोस तर ती पंचमहाभूत तुला गप्प बसतील का? अहो, शेताच्या शेजारची एक काकरी जर त्यानं घेतली तर माझी काकरी तू घेतलीस म्हणून कोर्टामध्ये जातात, भांडण होतं आणि त्याला जेलमध्ये जावं लागतं. मग हा पूर्ण देहच पंचमहाभूताचा आहे आणि ती पंचमहाभूताचं नावच घेत नाही, माझंच म्हणतो. निसंशय ते पंचमहाभूते तुला दुःख देतील. ही सामान्य भूतं नाहीत बरं का, महाभूत आहेत ही. एखादं साधं जर भूत लागलं तर आपल्याला किती दुःख होतं, आणि ही तर महाभूत आहेत. आणि त्यांचा ध्येय घेतला आणि त्यांना दिना गेल्यावर हे आपल्याला सुख लागू देतील का? म्हणूनच प्रपंचामध्ये कसलंच सुख नाही बघा. सुख नाही ह्या प्रपंचामध्ये. इंगळेचं अंतरून सांगितलंय हा प्रपंच. म्हणून साधू संतांनी ती ओळखलेलं आहे आणि म्हणून विरक्त होऊन निरंजन वनामध्ये ते जाऊन राहतात. निरंजन वन म्हणजे जिथं जनच नाही. निरंजन ते वनात जातात, पण त्यांचं आधी मन निरंजन झालेलं असतं. मनामध्ये कोण्याच जनाला आणायचं नाही, लोकाचा विचारच करायचा नाही. काय करायचं लोका वाचून? निरंजन मन करायचं आणि माझाच विचार मी करील, कारण मलाच सुटायचे, दुसऱ्या वाचून काही बंद नाही आपलं. दुसऱ्याचा निरंजन मन करायचं म्हणजे निरंजन वन होत असतं. मनामध्ये सगळं गावाचं आपण कुठाना मनामध्ये घेतो, कुणाचं काय चाललंय ते सगळं आपल्याला माहिती असतं. सगळं माहिती करून घेण्याची आपल्याला उत्सुकतासुद्धा असते, पण माझ्यामध्ये काय चाललंय हे आपल्याला थोडंसुद्धा माहीत नाही. आणि उलट्या दिशेनं आपण चाललो, त्याच्यानं आपण दुःख येतं बघा. दुःख तर त्याच्यामुळंच आपल्याला प्राप्त आहे. मी आज ग्रंथातली एका साध्वीची कथा ऐकली. अहो, इतक्या खोल आहेत आपण, खरंच दरीमध्ये तापण जमीन लेवललाच यायला आपल्याला किती दिवस लागेल आणि किती जन्म लागतील. जर आता आपण ह्याचा निश्चय केला आणि थोडं जर ह्याचा अंगीकार केला तरच ते शक्य आहे, नाहीतर नाही. कळसापर्यंत जायचे तर दरीतला दगड कळसापर्यंत उचलून न्यायला खूप खूप त्रास होतो. पण आपण इथपर्यंत आलात आता, तर आता मात्र गडगडत खाली जायचं नाही, तर अखंड ह्याच्यामध्येच राहायचं, तरच आपल्याला पुढचा जन्म मानवाचाच प्राप्त होतो. ह्या ज्ञानामध्ये जे आले आहेत ना लोक, त्याला पुढचा जन्म मानवाचा प्राप्त होता असं शास्त्र सांगतं. पण पुढच्या जन्मी तिथून पुढची त्यांना साधना करायला पाहिजे. मग आतासुद्धा तो प्रयत्न करावा लागतो. एक मुलगा आहे आणि 10वीपर्यंत शिकला प्रपंचातला, आणि 10वी मरू नये कुणाचा मुलगा, पण मेला. 10वी पास झाला आणि मेला. तर पुढचा जन्म घेतल्यानंतर तो 10वीच्या पुढचं शिक्षण घेतो का पहिलीपासून घेतो? ओम नमः शिवाय. पहिलीपासून घेतो. पण ह्या साधनेचं तसं नाही. ईश्वराची जी आपण साधना इथपर्यंत केली, आता ह्या ब्रह्मज्ञानामध्ये प्रवेश झालेस बरं का, तर जी साधना जिथपर्यंत आपण पोहोचलो, आपलं अंतःकरणाची वृत्ती जिथपर्यंत गेली, मी आत्मा आहे तिथपर्यंत गेली, तिथून पुढचंच आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. पुन्हा तिथपर्यंत आपोआप जन्मलं की काही ना काही व्यवस्था करून तो आपल्याला देऊन टाकतो ज्ञान. कुणाच तरी जवळ नेतो, तिथं त्याला सांगायला लावतो, ह्याला लवकर कळतं, सांगितल्याबरोबर ह्याच्या लक्षात येतं, आणि तिथपर्यंत ज्ञान जे आता आपण ज्ञान घेतलेलं आहे तिथपर्यंत त्याला सहज प्राप्त होतं आणि बालपणीच प्राप्त होतं. तिथून पुढचा प्रवास तोला पुढचा करावा लागतो. जसं प्रपंचामध्ये 10वीपर्यंत शिकला तर
ही परमार्थामध्ये त्याच्या पुढचंच 11वीलाच तो जातो, पण प्रपंचामध्ये मात्र त्याला 1लीला यावं लागतं. ही नाशिवंत ज्ञान आहे. ही आत्मज्ञान जर प्राप्त आपण करण्याच्या मार्गावर असाल तर पुढचा जन्म मनुष्याचा प्राप्त होतो आणि असा 10 जन्म प्राप्त होतात म्हणून सांगितलं. आणि 10 जन्मामध्ये आपल्याला मुक्ती मिळते. पण आपण आपला आताचा कितवा जन्म आहे ती माहीत नाही ना, म्हणून आताच आपण प्रयत्न करायचा. ही जर 10 असला तर कसं करावं? पुन्हा 84 लक्षचा कोट आपण बघितलेला आहे, कोटाची भिंत ती आपल्या ह्याच्यावर येते. ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. अखंड विचारात जर राहिलो तरच आपण पुढे जाऊ शकतो, नाही तर शक्यच नाही. जी प्रपंचात पडलेत ती ह्या जन्मी मुक्त, त्यांना अहंता ममता खूप आहे हो त्यांच्या भोवताली आहे. त्याच्यामुळं त्यांना पुढचा जन्म घ्यावा लागणारच आहे. म्हणून साधना पण सोडायची नाही. प्राप्त तर होतंच, अशक्य असं नाही. आपला वेळ झालेला आहे, आणखीन थोडंसं ह्याच्यातलं राहिलेलं आहे. तर झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी समर्पित करून जे माझ्या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरुनाथाचे, सद्गुरूची कृपा झाली. थोडंफार काही कळालं, पण तिळा इतकं सुद्धा नाही. खूप खोलेत आपण आज, खूप उंच जायचं आहे आपल्याला. तर जेवढं प्राप्त झालं तेवढं, ही शब्द ज्ञान आहे, ही अंगीकारायला व्हायला पाहिजे. अंगीकार झाल्याशिवाय त्याचा उपयोग नाही. शब्द ज्ञानातच असताना सुद्धा जेवढं कळालं, जेवढा आनंद झाला तेवढा तुमच्याकडं पाठवण्याचा प्रयत्न करून जे योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरुनाथाचे, जे अयोग्य पडले ते वाणीचा दोष. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी तुम्हा सर्व मोक्षजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ओम नमः शिवाय.